इराण अमेरिका तणावाचा परिणाम आता थेट खेड्यापाड्यात जाणवू लागला आहे का? गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यामुळे छोटे व्यापारी अडचणीत सापडले आहेत आणि काहींना आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ येत आहे. ही परिस्थिती शहागड परिसरात पाहायला मिळत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध पुरवठा विभागाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईचा परिणाम विशेषतः छोटे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि वेल्डिंग कटिंग काम करणाऱ्या दुकानांवर दिसत आहे. हॉटेल व्यावसायिक काही प्रमाणात पर्याय शोधत चुलीवर स्वयंपाक करून आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. मात्र गॅसवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या वेल्डिंग आणि कटिंग व्यावसायिकांसाठी परिस्थिती कठीण बनत आहे. शहागड येथील व्यापारी सांगतात की शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करण्याच्या अनेक ऑर्डर त्यांनी आधीच घेतलेल्या आहेत. मात्र गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे त्या ऑर्डर वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. या दुकानांमध्ये काम करणारे जवळपास 16 ते 17 कामगार सध्या गॅस उपलब्ध नसल्यामुळे कामाशिवाय बसले आहेत. हे कामगार रोजंदारीवर काम करणारे असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापारी सरकारने लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा आणि छोट्या व्यावसायिकांना गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेचा प्रश्न कधी सुटणार, याकडे आता स्थानिक व्यापारी आणि कामगारांचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश राऊत, शहागड. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकाला तुम्ही आपल्या दुकानाचे नाव व आपले नाव सांगा. नमस्कार, माझं नाव विकास राजेंद्र मापारी. माऊली अवजार शहागड हा माझा व्यवसाय आहे. शेतीचे सर्व प्रकारचे मी अवजार बनवतोय, जसे नांगर, टेलर, अजून सगळे अवजार असे माझ्या दुकानावर बनले जातात. तुमच्याकडं कामगार किती असतात? माझ्याकडं 16 ते 17 कामगार असतात. माझं डेली काम चालू असतं. शुक्रवारच्या दिवशी फक्त सुट्टी असते. हे जे आखाती देशांचे युद्ध चालू आहे, याचा काही आपल्याला फटका बसत आहे का? हो, ह्या आता आपल्याला सिलेंडर भेटत नाही, गॅसची टाकी, तर माझ्याकडे 17-18 जे लेबर कामाला आहेत. आता माझं 2-3 महिन्यापासून एक सीझन नव्हतं, इथून तिथून आता माझं सीझन स्टार्ट झालेलं आहे. ट्रॅक्टर कारखान्यावरचे वापस येऊ लागलेत. माझ्याकडे नांगर बुकिंग झालेले आहेत भरपूर. आता सिलेंडर नसल्यामुळं माझं काम पूर्ण बंद पडलेलं आहे. आता लोकांचे ॲडव्हान्स पैसे घेतलेले आहेत, त्यांना मला अवजार द्यायचे आहेत, पण आता गॅस भेटत नसल्यामुळे माझं पूर्णपणे काम ठप्प झालेलं आहे. आणि हे जे माझ्याकडे 16-17 जे मुलं आहेत, यांचं म्हणजे जे कामाला आलं तर संध्याकाळी जेवण जाणार अशी यांची भीषण परिस्थिती आहे. तर अशामध्ये हे मुलं कामाला सध्या तर नाही, कारण काम नसल्यामुळे घरी बसून आहेत. तर यांनी काय करायचं, हा एवढा मोठा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. आता माझंही 2-3 महिन्यापासून मी काम नव्हतं, इथून तिथून चालू झालं. तर आता हे गॅसमुळे माझं काम बंद पडलं आहे, कारण खूप अवघड असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर सरकारकडून काही तुम्हाला अपेक्षा आहेत का? सरकारकडून एवढंच अपेक्षा आहे की सरकारने या गोष्टीची लवकरात लवकर आम्हाला गॅसचा पुरवठा करावा, कारण आम्हाला रोज असा गॅस लागतोय. तर आज 8 दिवस झाले आम्हाला गॅस नाही, काही नाही. 8 दिवसापासून आमचे दुकान बंद आहे. सरकारने लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला गॅसची पुरवठा करावा, एवढं सरकारला विनंती आहे.